तुमचं सर्वांचं स्वागत आहे MPSC सेल्फ स्टडी या यूट्यूब चॅनलवर. मी वैभव मोरे. आज आपण पाहणार आहोत कंबाईन पूर्व परीक्षा 2024 राज्यव्यवस्था. योग्य जोड्या लावा. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. कायदेशीर घटनात्मक सल्लागार BN राव. मूलभूत हक्क उपसमिती JB कृपलानी. अल्पसंख्याक उपसमिती SC मुखर्जी. स्पष्टीकरण. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. संविधान सभेचे तात्पुरते उपाध्यक्ष फ्रँक अँथनी. संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभेचे उपाध्यक्ष SC मुखर्जी. 2. VT कृष्णामाचारी. कायदेशीर घटनात्मक सल्लागार सर BN राव. मूलभूत हक्क अल्पसंख्याक आदिवासी आणि वगळलेली क्षेत्रे यावरील सल्लागार समिती वल्लभभाई पटेल. मूलभूत हक्क उपसमिती JB कृपलानी. अल्पसंख्याक उपसमिती SC मुखर्जी. 2. राज्यपालाचे पद घटनेत कशावरून घेण्यात आली आहे? भारतीय शासन कायदा 1935. राज्यपालाचे पद भारतीय शासन कायदा 1935. राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक कॅनडा. भारताच्या घटनेतील विविध तरतुदीचे महत्त्वाचे स्रोत पुढीलप्रमाणे. 1. भारतीय शासन कायदा 1935. संघराज्यीय योजना, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद, प्रशासकीय तपशील इत्यादी भारताच्या घटनेचा सुमारे 75% भाग 1935च्या कायद्यावरून घेण्यात आला आहे. 2. ब्रिटिश घटना, संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, संसदीय विशेषाधिकार. 3. USA ची घटना, मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती हे पद, न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र, न्यायिक पुनर्वलोकन, राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत. 4. कॅनडाची घटना, प्रभावी केंद्र असलेल्या संघराज्य, विशेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद, राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक, एकत्र नागरिकत्व, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार, अधिकार क्षेत्र. 5. आयरिश घटना, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत, राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन. 6. ऑस्ट्रेलियाची घटना, समवर्ती सूची, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य. 7. फ्रान्सची घटना, गणराज्य, वास्तविकतेतील स्वातंत्र्य, समता व बंधुता हे आदर्श. 8. दक्षिण आफ्रिकेची घटना, घटनादुरुस्तीची पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. 9. सोव्हिएत रशियाची घटना, मूलभूत कर्तव्ये, वास्तविकतेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श. 10. जपानची घटना, कायद्याने प्रस्तावित पद्धत. 11. जर्मनीची घटना, वेइमर घटना, आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या केसमध्ये प्रास्ताविका घटनेचा भाग असल्याचे स्पष्ट केले? केशवानंद भारती LIC ऑफ इंडिया केस. प्रास्ताविका घटनेचा भाग, प्रास्ताविका घटनेचा भाग आहे की नाही याबाबत विवाद निर्माण झाला होता. एक सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी युनियन केसमध्ये 1960 प्रास्ताविका घटनेचा भाग नसल्याचे स्पष्ट केले. मात्र प्रास्ताविकेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कोणत्याही कलमातील संदिग्ध संज्ञेचा अर्थ लावण्यासाठी किंवा एकापेक्षा अधिक अर्थ निघत असल्यास प्रास्ताविकेतील उद्दिष्टांचा आधार घेता येऊ शकेल असे सांगण्यात आले. 2. मात्र केशवानंद भारती केसमध्ये 1973 सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीचे मत फेटाळून लावले आणि प्रास्ताविका घटनेचा भाग असल्याचे स्पष्ट केले. तसेच प्रास्ताविका अत्यंत महत्त्वाचा भाग असून घटनेचा अर्थ प्रास्ताविकेतील उदात्त दूरदृष्टीच्या संदर्भातच लावण्याचे मत प्रदर्शित करण्यात आले. 3. LIC ऑफ इंडिया केसमध्ये 1995 प्रास्ताविका घटनेचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रास्ताविका जरी घटनेची प्रस्तावना असली तरी ते संपूर्ण घटनेनंतर अधिनियमित करण्यात आली. संविधान सभेने स्वीकारलेल्या घटनेच्या तरतुदीशी प्रास्ताविका सुसंगत असावी यासाठी असे करण्यात आले. घटना निर्मात्यांनी सुद्धा प्रास्ताविकाच घटनेचा भाग असल्याचे मानले होते. प्रास्ताविकेसंबंधी अयोग्य विधान निवडा. प्रास्ताविका एक कायदेमंडळाची अधिकाराचा स्रोत आहे. अयोग्य. घटनेच्या प्राधिकारांचा अंतिम स्रोत भारतीय जनता आहे. प्रास्ताविकेचा वापर मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वांची व्याप्ती निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो. प्रास्ताविका न्यायप्रविष्ट नाही, म्हणजेच तिच्यातील तरतुदीचा न्यायालयीन अंमल घडवून आणता येत नाही. प्रास्ताविका ही कायदेमंडळासाठी अधिकारांचा स्रोतही नाही व ती त्यावर प्रतिबंधही आणत नाही. राज्य पुनर्रचना आयोग 1953 संबंधी योग्य विधाने निवडा. या आयोगाच्या मते देशाच्या राजकीय घटकांची कोणतीही पुनर्रचना करताना भारताच्या एकतेला प्राथमिक महत्त्व दिले गेले पाहिजे. राज्य पुनर्रचना आयोग 1953. अध्यक्ष फाजल अली. सदस्य KM पन्नीकर व हृदयनाथ कुंजरू. अहवाल सादर सप्टेंबर 1955. भारत सरकारने या आयोगाच्या शिफारशीमध्ये अल्प फेरफारासहित स्वीकार करून राज्य पुनर्रचना कायदा 1955 संगत केला.
व 1 नोव्हेंबर 1956 पासून त्यांची अंमलबजावणी करण्यात आली. आयोगाने भाषिक आधारावर राज्याची पुनर्रचना करण्याच्या तत्त्वास अनुकूलता दर्शवली, मात्र एक राज्य एक भाषा या तत्त्वाचा अस्वीकार केला. कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादिले असेल ती व्यक्ती भारताची नागरिक असणार नाही, हे कोणत्या कलमामध्ये निहित आहेत? कलम 9. नागरिकत्वाबद्दलच्या इतर घटनात्मक तरतुदी. कलम 9. कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादिले असेल तर ती व्यक्ती भारताची नागरिक असणार नाही. 2. कलम 10. भारतीय नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती संसद जो कोणताही कायदा करेल त्यांच्या तरतुदींच्या अधीन राहून नागरिक म्हणून कायम राहील. 3. कलम 11. संसदेला नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि नागरिकत्वविषयक अन्य सर्व बाबी संबंधी कायद्याने तरतूद करण्याचा अधिकार असेल. खालीलपैकी योग्य विधान निवडा. यापैकी नाही. बहुतेक मूलभूत हक्क आपोआपच अंमलात येतात, तर काहींना अंमलात आणण्यासाठी संसदीय कायदा करण्याची गरज असते. अर्थात असा कायदा करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे, राज्य विधिमंडळाला नाही. देशभरात कायद्याची एकरूपता साध्य व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. कलम 32 अंतर्गत देवस्थिती हा प्रतिलेख सार्वजनिक प्राधिकारी तसेच बाजकी व्यक्तीविरुद्ध काढू शकते. मूलभूत हक्क बजावण्यासाठी सर्वोच्च न्यायालय कलम 32 अंतर्गत तर उच्च न्यायालय कलम 226 अंतर्गत प्रतिलेख काढू शकते. अशा प्रतिलेखामध्ये हॅबियस कॉर्पस, बॅटमन, प्रोहिबिशन, सर्शिओरॉय आणि को वॉरंटो यांचा समावेश होतो. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये निर्वाचक गणामध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य, राज्यांच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य, राज्याच्या दिल्ली व पुदुचेरीच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये संसदेचे तसेच राज्य विधानसभाचे दिल्ली व पुदुचेरी विधानसभेत नामनिर्देशित सदस्य भाग घेत नाहीत, तर विधान परिषदेचे निर्वाचित व नामनिर्देशित सदस्य भाग घेत नाही. कलम 76 मध्ये भारताच्या महान्यायवादी पदाची तरतूद करण्यात आली आहे. भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून महान्यायवादी पदाची तरतूद कलम 76 मध्ये करण्यात आली आहे. खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. राज्यसभेच्या सदस्याचा पदावधी 5 वर्षे इतका निश्चित करण्यात आले. अयोग्य. राज्यसभा हे संसदेचे स्थायी सभागृह असून त्यांचे 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. योग्य. घटनेमध्ये राज्यसभेच्या सदस्याचा पदावधी निश्चित करण्यात आलेला नसून तो ठरविण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. त्यानुसार संसदेने लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 संमत केला आहे. या कायद्याने राज्यसभेच्या सदस्याचा पदावधी 6 वर्षे इतका निश्चित करण्यात आला. खालीलपैकी कोणती विधाने चूक आहेत? 2 क. राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. बरोबर आहे. राज्यपालास पदावधीची सुरक्षा नसून त्यांचा पदावधी निश्चित नाही. बरोबर आहे. राष्ट्रपतीप्रमाणे विशेष निर्वाचक गणामार्फत अप्रत्यक्षपणे त्यांना निवडून दिले जाते. चूक. राज्यपाल प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे निवडून दिले जात नाहीत, तर कलम 155 नुसार राज्याच्या राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतीकडून सहीनिशी व स्वमुद्रांकित अधिपत्याद्वारे केली जाते. 25वे उच्च न्यायालय जानेवारी 2019 पासून स्थापन करण्यात आले. त्यांचे कार्यस्थान अमरावती येथे आहे. 1 जानेवारी 2019 पासून आंध्र प्रदेशसाठी नवीन उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले. त्यांचे कार्यस्थान अमरावती येथे आहे. 2 जानेवारी 2014 रोजी आंध्र प्रदेशातून तेलंगणा राज्य वेगळे केल्यापासून हैदराबाद हे सामायिक उच्च न्यायालय होते. 1 जानेवारी 2019 पासून हैदराबाद हे तेलंगणासाठी स्वतंत्र उच्च न्यायालय घोषित केले. योग्य जोड्या लावा. गट ब. पंचायतीचा कर लादण्याचा अधिकार व त्यांचे निधी कलम 243 वित्त आयोग स्थापन करणे कलम 243 विद्यमान कायदे व पंचायती अस्तित्वात राहणे कलम 243 निवडणूक विषयक बाबीमध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपास मनाई कलम 243 भाग 9 पंचायती कलम तरतूद 243 व्याख्या 243 ग्रामसभा 243 पंचायती गठीत करणे 243 पंचायतीची रचना 243 जागांचे आरक्षण 243 पंचायतीचा कालावधी इत्यादी 243 सदस्यत्वाबाबत अपात्रता 243 पंचायतीचे अधिकार प्राधिकार आणि जबाबदाऱ्या 243 पंचायतीचा कर लादण्याचा अधिकार आणि पंचायतीचे निधी 243 आर्थिक स्थितीचे पुनर्विलोकन करण्यासाठी वित्त आयोग गठीत करणे 243 पंचायतीच्या लेखांचे लेखापरीक्षण 243 पंचायतीच्या निवडणुका 243 केंद्रशासित प्रदेशांना लागू असणे 243 विवक्षित क्षेत्रांना हा भाग लागू नसणे
243 विद्यमान कायदे व पंचायती अस्तित्वात राहणे. 243 निवडणुकीसंबंधीच्या बाबीमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करण्यास मनाई. खालीलपैकी योग्य विधान निवडा. यापैकी नाही. विभागीय परिषदा या घटनात्मक नसून वैधानिक संस्था आहेत. त्यांची निर्मिती राज्य पुनर्रचना कायदा 1956 या संसदीय कायद्याने करण्यात आली. अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.